नमस्कार मंडळी. नवीन पॅन कार्ड काढायचं आहे, पण प्रक्रिया कशी असेल असा विचार करताय का? चला तर मग आज आपण हे नवीन पॅन 2.0 मिळवण्याची संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. खरंय ना. अनेकदा असं होतं की कुठल्याही सरकारी कामाची प्रक्रिया म्हटलं की आपल्याला ती खूपच किचकट आणि डोक्याला ताप वाटायला लागते. कुठली कागदपत्र लागतील, अर्ज कसा भरायचा, कुठे जायचं, ह्या सगळ्याचीच एक चिंता असते. पण आता ही सगळी चिंता सोडा, कारण चांगली बातमी ही आहे की नवीन पॅन कार्ड काढण्याची प्रक्रिया आता खूप सोपी, वेगवान आणि पूर्णपणे डिजिटल झाली आहे. म्हणजे सगळं काही घर बसल्या आरामात करता येतं. ठीक आहे, मग सगळ्यात आधी हे पॅन 2.0 प्रकरण आहे तरी काय तेच बघूया. तर पॅन 2.0 म्हणजे एक नवीन डिजिटल फर्स्ट सिस्टम. यात जास्त चांगले सिक्युरिटी फीचर्स आहेत. आता जरी ही प्रणाली 1 एप्रिल 2026 पासून पूर्णपणे लागू होणार असली तरी जे लोक आत्ता अर्ज करतायत त्यांना थेट हेच नवीन अपडेटेड कार्ड मिळतंय. ओके, मग हे पॅन 2.0 काय आहे ते कळलं. आता पुढचा प्रश्न येतो की अर्ज करायचा कुठे आणि कधी. चला याचे पर्याय बघूया. बघा, इथे 2 मुख्य पर्याय आहेत. एक म्हणजे ऑफलाईन, जिथे पॅन केंद्रावर जावं लागतं आणि त्यात वेळही खूप जातो. आणि दुसरा, जो सगळ्यात सोपा आणि बेस्ट पर्याय आहे, तो म्हणजे ऑनलाईन. प्रोटियन किंवा UTIITSL यांसारख्या वेबसाईटवरून घर बसल्या काही मिनिटातच अर्ज करता येतो. म्हणजे वेळेची तर प्रचंड बचत होते. चला तर मग आता आपण या सोप्या ऑनलाईन प्रक्रियेची एक एक पायरी सविस्तरपणे बघूया. ही प्रक्रिया खरंच खूप सरळ आहे. सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म 49A निवडायचा आणि माहिती भरून एक टोकन नंबर मिळवायचा. त्यानंतर एक खूप महत्त्वाचा टप्पा येतो, eKYC. हा पर्याय निवडायचा. यामुळे कुठेही कागदपत्र पाठवायची गरजच नाहीये. मग फोटो, सही आणि बाकीचे पुरावे अपलोड करायचे, ऑनलाईन फी भरायची आणि शेवटी आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येतो, त्याने अर्ज साईन करायचा. झालं. किती सोपं आहे बघा. आता राहिला प्रश्न फीचा. तर यासाठी लागणारी फी सुद्धा खूप कमी आहे. जर पत्ता भारतातला असेल तर साधारणपणे 107 रुपये लागतात आणि तेही ऑनलाईनच भरता येतात. आता आपण वळूया या सगळ्या प्रक्रियेतल्या सगळ्याच, आणि मी पुन्हा सांगतो, सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. तो म्हणजे कागदपत्र. आणि इथे खूप मोठा बदल झालाय, त्यामुळे नीट लक्ष द्या. तसं बघायला गेलं तर 4 मुख्य प्रकारची कागदपत्र लागतात. ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा आणि एक फोटो आणि सही, जे आपल्याला स्कॅन करून अपलोड करायचे असतात. ही गोष्ट आता लक्षात ठेवा. जन्मतारखेच्या पुराव्याबद्दल एक खूप मोठा बदल झालेला आहे, जो माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो बदल हा आहे की नवीन नियमांनुसार आता जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड चालणार नाही. तुम्ही बरोबर ऐकलं. आधार कार्ड आता डेट ऑफ बर्थ प्रूफ म्हणून स्वीकारलं जाणार नाही. त्यामुळे जुन्या माहितीवर अवलंबून राहू नका. मग आता प्रश्न पडतो की काय वापरायचं, बरोबर? तर त्यासाठी पर्याय आहेत. जन्मदाखला चालेल, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल तरी चालेल, पासपोर्ट किंवा मग ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कुठलाही एक पुरावा वापरता येतो. चला, अर्ज भरला, कागदपत्र दिली. आता सगळं व्यवस्थित सबमिट झाल्यावर पुढे काय होतं ते बघूया. आणि ही प्रोसेस इतकी फास्ट आहे ना की अर्ज सबमिट केला की फक्त 15 ते 20 मिनिटात डिजिटल पॅन कार्ड, ज्याला ई-पॅन म्हणतात, ते तुमच्या ईमेलमध्ये आलेलं असतं. आणि त्यानंतर साधारण 10 ते 15 दिवसात आपलं प्रत्यक्ष प्लॅस्टिकचं कार्ड पोस्टाने घरी पोचतं. तर पाहिलं, ही नवीन प्रक्रिया किती सोपी, वेगवान आणि पूर्णपणे डिजिटल आहे. आता पॅन कार्डसाठी इकडे तिकडे धावपळ करण्याची किंवा लांब रांगेत उभं राहण्याची अजिबात गरज नाही, कारण सगळं काही आपल्या बोटांच्या टोकावर ऑनलाईन उपलब्ध आहे.